आज शुक्ल चतुर्दशी शुक्रवार 25 जानेवारी 2013 संध्याकाळचे 7:10 झालेले आहेत. जिज्ञासानंद या संस्थेने आयोजित केलेला हस्तरहस्य या कार्यक्रमात मी संकेत कृष्ण परब उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रेस मीडिया ज्येष्ठांचे मी स्वागत करतो. या रंगमंचावर तुम्ही अनेक कला बघितल्या असतील, अनेक शास्त्रं तुम्ही ऐकली असतील. तर ही सर्व शास्त्र भारतीय संस्कृतीतूनच त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यामध्ये चित्रकला आहे, शिल्पकला आहे, हस्तकला आहे, खगोलशास्त्र आहे, नाट्यकला, अंकगणित, रेखी, आयुर्वेदिक. त्याप्रमाणे अजून एक शास्त्र आपल्याला सगळ्यांना परिचित असेल, ज्योतिषशास्त्र. भारतीय जे ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून आणि मानवी देहावर जे ग्रह आहेत त्या ग्रहांचा अभ्यास करून हे शास्त्र जन्माला आलेलं आहे. तर त्याचाच एक भाग म्हणजे अंगलक्षण, म्हणजे आपण जी बॉडी लँग्वेज जे म्हणतो ते त्याचं एक उपशास्त्र म्हणजे हस्त सामुद्रिक शास्त्र. अनादी काळापासून आपण बघतोय की काळाचा प्रवाह अव्याहत चालू आहे. त्याला आधी नाही, अंत नाही, मध्य नाही. पण मानवी जीवनात तसं नसतं. मानवी जीवनाला म्हणजे आज प्रत्येकाला, अगदी माझ्यापासून उपस्थित असलेल्या सर्वांना, आपल्याला एक भविष्यकाळ होता, आपल्याला भूतकाळ एक घेऊन गेला आहे आपला. आपण आज वर्तमानात जगतोय आणि आपल्याला जी ओढ असते ती भविष्याची. बरोबर आहे ना? सगळ्यांना असते की नाही ओढ? तर ती ओढ म्हणजे काय असते? एखाद्याला वाटतं की नाही आपल्याला आपलं भविष्य पुढचं कळायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण काहीतरी प्लॅन करू. म्हणजे काय प्रॉब्लेम असतील तर आपण ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण आधी प्रयत्न करू. तर काही जणांचं असं म्हणणं असतं की काय हरकत नाही, काय येईल ती येईल, मग तेच जगण्यात खरी मजा आहे. पण आणि आपण अशी पण व्यक्ती बघितली असतील जी आपल्याला म्हणजे सगळ्यांच्या समोर सांगता की काय मला फरक पडत नाही, काय असेल ते असेल भविष्यामध्ये. पण नंतर आपण जर मागून त्यांची चौकशी काढली तर त्या लोकांनी पण ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा एखाद्या गुरूंचं म्हणा, त्यांनी मार्गदर्शन घेतलेलंच असतं. मग हे मार्गदर्शन खरोखरच म्हणजे आपल्या हाताने किंवा आपल्या कुंडली जे काय असेल त्याने खरोखरच त्यांना हवं असतं की भविष्याबद्दल माहिती हे आज आपण इथे बघूया की खरोखर आपल्या हातात काय आहे. खरंच आपल्या हातामध्ये काय जादू आहे? आपण आतापर्यंत भरपूर म्हणजे कोल्हापूरवासियांनी नक्कीच ऐकलं असेल, लय भारी हात आहे बाई याचा. म्हणजे आपण म्हणतो, एक म्हण खूप प्रसिद्ध आहे बघा, आपला हात जगन्नाथ. कोण कोण म्हणतं की ह्या हाताचं, म्हणजे काय काय माणसाबद्दल असं असतं की ह्या हाताचं ह्या हाताला कळत नाही. काय काय जण म्हणतात हात फसवलं. ह्या सगळ्या ज्या रचना ज्या आहेत त्या हातावर का आल्या? आपण ह्याचा कधी विचार करतच नाही, कारण आपल्याला तेवढा वेळ आणि आपण ज्योतिषशास्त्रामध्ये अडकलो आहे. पण आपल्याबरोबर कायम असणारा आपला हात हा आपण कधी लक्षातच नाही आणला. आपण बघतो की बघा म्हणजे गायीची जी धार काढतात तेव्हा आपण बरेच जण म्हणतो नाही आईचा हात लागतो ना गाईला, फक्त आईच्या हाताशिवाय देत नाही. आपण डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर आपण काय म्हणतो, डॉक्टरच्या हाताला गुण आहे. आता हाताला गुण आहे पण तेव्हा आपल्या लक्षात आपण हात कायम वापरतो. या हातामध्ये खरंच आता काय जादू आहे ह्या ऐकण्यासाठी जिज्ञासानंद संस्थेचे संस्थापक यांना मी आमंत्रित करतो, सुभाष परशुराम रासम यांना. सरांबद्दल फारच थोडक्यात मी तुम्हाला सांगेन, कारण मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आज ज्यासाठी तुम्ही आलात एवढ्या उत्सुकतेने, जिज्ञासानंद संस्थेचे संस्थापक, वास्तुशास्त्राची पदविका प्राप्त, नागपूर विद्यापीठ पदवीधर असणारे आपले सर, हे गेली एक तपश्चर्या म्हणजे आपण 12 वर्षाचा जो कालखंड असा धरतो, इतकी वर्ष सर भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार ह्या करण्यासाठी सरांनी आपलं म्हणजे आपण जे म्हणतो शिवधनुष्य ते पेललेलं आहे. तर मी सरांना विनंती करतो की सरांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार, मी सुभाष परशुराम रासम, जिज्ञासानंदातर्फे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
उद्याच्या शुभदिनी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला प्रथम अगोदरच शुभेच्छा देतो. हे भारतवर्ष चिराय राहावं, प्रत्येकाला चांगलं आरोग्य आणि आयुष्य लाभावं. हस्तरहस्य, खरंच हस्तरहस्य आहे का? ह्याचा जन्म, ह्याची सुरुवात, जसं आता उल्लेख आपण पाहिला अंगलक्षणशास्त्र, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे हातावरच का? हे शास्त्र जर आपण ऐकलं असाल ह्याच्या अगोदर, तर 2 गोष्टीने सुरुवात होते आणि 2 गोष्टीने संपतं. हात पुढे करतो माणूस पटकन आणि सांगतो, एक प्रश्न विचारतो, मला आयुष्य किती आणि मला पैसा किती. हे इथपर्यंतच हे शास्त्र नाही आहे. हे शास्त्र त्याच्या पलीकडे आहे असं पण म्हणू. कारण हा पलीकडे का आहे, तर हा प्रत्येक हात जो आपल्या प्रत्येकाला ईश्वराने जो दिलेला आहे, खरंच आपण कसा वापरतो ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला खरंच आश्चर्य वाटलं. पण आपल्याला जो दिलेला हात आहे ह्याचा आपण किती दुरुपयोग करतो. आणि आज आपल्याला एक संधी आहे ह्या व्याख्यानाच्या अनुषंगाने, की हे जे आज आपण व्याख्यान ऐकाल 100% आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या आयुष्याची आपण स्वतःच्या हातानं प्रगती करू शकता. फक्त तुमच्या हाताचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. खूप छानशा 2 सूचना आहेत. पहिली म्हणजे हाताची घडी घालून व्याख्यान ऐकू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले मोबाईल फोन जे आहेत खूप छान वाजतील तर सायलेंट मोडवर ठेवा. कदाचित शेजारच्यालाही आवडू शकते आणि मग पुन्हा तिथे वापर आहे तो म्हणजे हाताचा. ते काही काळ आपण ह्या विषयाचा आनंद घेऊया, ह्या हाताचा आनंद घेऊया. बरेच वेळा प्रश्न येतो की हाताची घडी का सांगितली आहे, काय कारण आहे. येऊ शकतो, नाही मनामध्ये प्रश्न अनेक येऊ शकतात. मुंबईसारख्या भागामध्ये हा विषय मांडत असताना, महाराष्ट्रभर हा विषय मांडत असताना, महाराष्ट्राच्या बाहेर हा विषय मांडत असताना बरेच वेळा मी ट्रेननं प्रवास करतो. प्रवास करताना अशी एक गोष्ट आढळते की आपल्याला एस टीममधनं किंवा बसमधनं प्रवास करता येईल, तो भाग तुम्हाला नक्कीच आढळेल की माणूस पेंग काढतो. पेंग काढताना केव्हाही तो मनुष्य हात सोडून पेंग काढत नाही, तर हाताची घडी तरी घालतो किंवा हात अशा पद्धतीने ठेवतो आणि तो झोप काढतो. शाळेमधला भाग जर आपण लक्षात घेतला तर सहज लक्षात येतं, हाताची घडी घाला. हाताची घडी घातली की कुठलाही मुलगा बोलू शकत नाही. का? तर ह्याला व्यवहार नाही आहे. आणि ज्यांना व्यवहार म्हणून आयुष्यात जायचं असेल तर आजपासून आपण हा विचार करूया की आपल्याला व्यवहारच्या अनुषंगाने केव्हाही हाताची घडी घालून आपल्याला व्यवहार करायचा नाही आहे. ते इथे घ्यायचा आहे, तो फक्त फायदा घ्यायचा आहे. हात मी म्हणेन एक प्रचंड ताकद आहे. पण ह्या प्रचंड ताकद हे जेव्हा कृती करताना जे विचार पहिले मेंदूमध्ये जातात आणि विचार जात असताना ती कृती करणं हे मात्र तुम्हाला हात दाखवत असतो. मुळात आज कसं आहे की आज माणूस दुःखी काय आहे, समोरचा सुखी आहे म्हणूनच ना, त्यातच अडकलो आहे आपण. आज ट्रेनची एखादी तिकिटाची लाईन लावत असतो आपण. लाईन लावली तरी सहज लक्षात येतं, इकडे एक लाईन लागलेली, इकडे लाईन लागलेली असते. आपल्याला ज्या लाईनीत आपण उभं असतो आपल्याला प्रत्येक वेळा असंच वाटत असतं की ही लाईन पुढे जाते की काय, आणि आपण त्यामध्ये अडकतो. ह्या लाईनीतून उभा राहतो, पटकन असं लक्षात येतं ही लाईन पुढे चालली आहे. आयुष्याचंही असंच चाललेलं आहे. 2 ट्रेन चाललेल्या असतात, एक वयोवृद्ध 2 बायका बसलेल्या असतात, एक AC बोगीमध्ये बसलेली असते, एक नॉन AC मध्ये बसलेली असते. पटकन असं लक्षात येतं, AC वाली विचार करते किती भाग्यवंत ती बाई आहे, शुद्ध हवा खात चाललेली आहे. तिकडची AC बाई विचार करते किती भाग्यवंत बाई आहे की AC मधली हवा खात आहे. याच्यात सांगा सुखी कोण आणि दुःखी कोण आहे. आज ह्याच गोष्टी आपण कवटाळून घेतलेल्या आहेत आणि ह्या कवटाळून घेतलेले विचार हे तुम्ही हातामागे व्यक्त करता, हे डायरेक्टली समोरच्याला इम्प्लिमेंट होतात किंवा त्याला उपयोगात आणतात आणि मग इथेच निर्माण होतो तो अडथळा. हस्तसामुद्रिक शास्त्र याचा मूळ जे शास्त्र आहे अंगलक्षणशास्त्र, भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलेलं एक शास्त्र आहे. आणि हे सांगत असताना समुद्राने म्हणजे समुद्र ऋषीने म्हणजे साक्षात समुद्राने ती ऐकल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार होत या शास्त्राची उगम झाला अंगलक्षण या शास्त्राने. आता हे अंगलक्षणशास्त्र जे आहे हे पूर्ण मानवी देहाच्या प्रत्येक अवयवावरनं भविष्य कथन करण्याच्या पद्धतीचं शास्त्र म्हटलं गेलेलं आहे. आता हे अवयवाचा जेव्हा भाग येतो मग त्यात काय आलं तर केस आलेत, भुवया आले, कपाळ आलं, हनवटी आली, गाल आलेत, मान आलीत, कंबर आली. जेवढे देहातले अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांचा विचार करून त्या माणसाचं भविष्य कथन करण्याची पद्धत ह्या अंगलक्षण शास्त्रामधनं सुरुवात झाली. पण हे किती शक्य झालं
बऱ्याच अडचणी येऊ लागल्या. स्त्रीवर्ग आहेत किंवा इतरत्र काही भाग आहेत, त्या अडचणी येत लागल्यानंतर ह्या शास्त्राचा एक उपभाग पुढे आला, तो म्हणजे हस्तसामुद्रिक शास्त्र. पटकन कुठेही काढता येतो, हात पुढे करता येतो. आमच्यासारखा एखादा प्रवासात असेल, जागा बसायला नसेल, एखाद्याचा हात बघायला सुरुवात केली की माणूस बघायला जागा देतो आणि आमचं काम पुढचं सोपं होऊन जातं. पण ह्या शास्त्रासाठी जर तसा विचार केला तर आपण म्हणू की शास्त्र कुठे मांडावं हा एक भाग आहे. कारण शास्त्राचा एक काना गेला बाजूला की त्याचं शस्त्र होतं. मग आज ज्योतिषशास्त्र किंवा हस्तसामुद्रिक शास्त्र आज गेली 10 वर्ष आणि जिज्ञासानंद या संस्थेच्या अनुषंगाने गेली 4 वर्ष पूर्ण महाराष्ट्रभर मांडायचा प्रयत्न करतो आहोत. आणि अनेक हात आज अभ्यासले जातात, कारण ईश्वराने एक हात दुसऱ्यासारखं केलंच नाही मुळात. आणि मग प्रत्येक हात जो आहे इतका बघण्यासारखा आहे, कारण आमचा माणूस समोर आला की अभ्यास सुरू होत होतो. अभ्यास ह्या ताकदीचा आपण शिकवतो विद्यार्थ्यांना की फोन जरी आला आपल्याला तरी कळेल की समोरच्या माणसाचा हात कसा आहे. आज दुपारी एक मला फोन आला होता, मॅडम होत्या कोणतरी, काय तुमचा हा कार्यक्रम आहे कळत नाही आहे काय. म्हटलं काय सांगणार आहात. म्हटलं माझ्यामध्ये तुमच्या हाताचा रंग गुलाबी असेल. हो 100% खरं आहे. पटकन बोलून गेला. म्हटलं हेच आहे, ह्याच भागाचा म्हणजे आपल्या विचारातनं, आपल्या आवाजातनं, बोलण्यातनं काय गोष्टी कशा बाहेर येऊ शकतात, कळू शकतात, हे लगेच आपल्याला कळतं. एखादा उर्मट माणूस झाला पटकन जोरात बोलून जातो, पण आपल्याला हात मात्र आम्हाला 100% सांगतो की याच्या हातामध्ये काय दडलंय, की हा माणूस असाच का वागतो, असाच का बोलतो, असाच का वागतो. आता हे जे मी बोलणार आहे तर मी नक्कीच तुमच्याशी संवाद साधणार आहे, कारण नुसतं ऐकण्यापुरती जर विचार केला तर मजा नाही त्यामध्ये. प्रॅक्टिकल हवी ना. कोल्हापूरला आलो आणि नुसतं काहीतरी आलेत बोलून गेले नाहीये. हे शास्त्र किती परिपूर्ण आहे हे तुम्ही तुमच्या हाताने बघूया ना. आपण असे काही थोडे मुद्दे आहेत आपण रेफर करूच, पण अंगलक्षण शास्त्राच्या अनुषंगाने याचं उपशास्त्र हस्तसामुद्रिक शास्त्रातनं जन्माला आलं. याचा पाश्चिमात्य लोकांनी अभ्यास केला. हे शास्त्र पाश्चिमात्यात गेलं, पुन्हा भारतात आलं, अनेक ग्रंथ लिहिले गेले, परंतु विषय तिथेच येऊन थांबला की रेषेमध्ये. ह्या पूर्ण व्याख्यानामध्ये मी रेषा ह्या विषयावरती फक्त 15 मिनिटं बोलणार आहे. म्हणजे त्या पलीकडे हे शास्त्र केवढं मोठं आहे हा विषय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हे शास्त्र इतकं परिपूर्ण आहे, इतकं अभ्यासक आहे की प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला हे शास्त्र समोर दिसत असतं. बाळ जेव्हा जन्माला येतं किंवा गर्भामध्ये अवस्थेमध्ये असतं तेव्हा हाताची मुठी अशा पद्धतीची असते. जन्माला आल्यानंतर नाळ कापली जाते त्या ठिकाणी. ज्योतिषशास्त्रामध्ये आज बऱ्याच मतभेद आहेत. काही जण म्हटलं की नाळ कापल्यानंतर ती जन्मवेळ घ्यावी, काही जणांनी सांगितलेलं आहे की मूल रडायला लागलं की त्यावेळेस घ्यावी, काही जणांनी असंही म्हटलं गेलेलं आहे की पहिला रेतबिंदू ज्या वेळेला म्हणजे मासिक धर्म जेव्हा थांबला तेव्हाची वेळ घेण्यात यावी किंवा तो दिवस, असं अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. पण जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा प्रथमतः त्याच्या हातामध्ये एक गोष्ट निर्माण होते. एखादा स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा गायनाकॉलॉजिस्टना जर तुम्ही हा विचारला तर ते कदाचित ह्यावेळी लक्ष देतील आणि सांगूही शकतील आपल्याला की त्या बाळाचा जन्म होतो त्यावेळेला नाळ कापली जाते. त्याचं अस्तित्व आईशी वेगळं झालं की पहिला त्याच्या बोटांना जर्क मिळतो, म्हणजे नखाकडच्या भागाना. आणि ह्या नखाकडच्या भागांना जेव्हा जर्क मिळाल्यावरती त्या संवेदना त्याच्या मेंदूपर्यंत पोचल्या जातात आणि मेंदूपर्यंत पोचल्यानंतर ते बाळ माझं अस्तित्व वेगळं झालं या भीतीपोटी तो रडायला सुरुवात करतो आणि जन्म झाला हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. ही झाली प्रक्रिया जन्माची. पण हे जन्माची प्रक्रिया झाल्यानंतर एक इथे आवर्जून लक्षात येतं की हाताचा अंगठा मात्र हातच आहे त्या माणसाचा, म्हणजे त्या मुलाचा. हे काय गणित आहे असं, असाच का ठेवला, असं काय कारण आहे, ह्या मागची भूमिका काय. ते सहज लक्षात येतं की बाळ जेव्हा जन्माला येतं, ह्या जन्माला आल्यानंतर हळूहळू ते अंगठा बाहेर येतो आणि पुन्हा अंगठा वार्धक्यामध्ये गेल्यावरती हा अंगठा पुन्हा आत येतो. ही निसर्गाची रचना बघा किती स्पष्ट आहे एकदम. मग या अंगठा आत येणं, अंगठा बाहेर येणं आणि पुन्हा अंगठा आत येणं ह्याच्यामधलंच आपलं जे कार्य आहे. हस्तसामुद्रिक शास्त्राने अंगठ्याला राजाचं गुणधर्म दिले गेलेले आणि 4 बोटांना त्याची प्रजाच्या गुणधर्म दिले गेलेले, की जसजशी त्या मुलाची बाल्यावस्थेतनं वाढ होत जाते त्या वाढ होत गेल्यानंतर त्याच्या हाताची रचना अशा पद्धतीची, काय वेळा ते मूल असं वापरतं, काय वेळा ते असंही वापरतं. मग इथनं हातातनं काय जाणून घ्यायचं आपल्याला, काय समजून घ्यायचं आपल्याला, की जो अंगठा, जो हात जेव्हा बाळ वाढत जातं, एक साधी गोष्ट आपल्यासमोर सांगतो. बरंच वेळा मूल वाढत असतं, रांगायला लागतं, उभं राहायला लागतं आणि पटकन डावात पुढे करतं. पालक खूप हुशार असतात, तोंडाने सांगायच्या ऐवजी पटकन हातावर फटका मारतात. इम्प्लिमेंट लगेच हवं ना, उजव्या हाताने घे. ही गोष्ट मी पुढे सांगितलं तुम्हाला आश्चर्याचा धक्का असेल. ही चूक केव्हा करू नका. जर ते मूल डाव्या हाताने त्यावेळेला एखादी वस्तू घेऊ इच्छित असेल वय वर्ष 5 पर्यंत, तर ती त्याला घेऊ द्यावी.
त्याचा अर्थ असा आहे की डाव्या हाताने मूल जे आहे हे जेव्हा ती गोष्ट स्वीकारलं जातं त्या मुलाचं गणित हा विषय अतिशय चांगला असतो. हे मी नाही सांगितलं आहे, डॉक्टर स्नेहलता देशमुखांनी आपल्या विचारांमध्ये हा विषय मांडलेला आहे, ज्या मुंबईच्या माजी कुलगुरू आहे विद्यापीठाच्या आहेत ते. मग इथं डाव्या हाताने घेतल्यावरती तो वापर करावा. मग इथे गणितच का म्हटलं आहे? गणितात असं काय दडलं आहे? मी बरेच शिक्षकांना असा प्रश्न विचारतो, का हो शाळेमध्ये गणित का शिकवलं जातं? उत्तरं सांगता येत नाहीत. काही जण म्हणतात हिशोबासाठी आहे. तर काय मुंबईच्या बाजारात किंवा कोल्हापूरच्या बाजारात एखादं कुठे कॅल्क्युलेटर घेऊन बसलेली असते भाजीवाली, ती पटकन तोंडावर हिशोब सांगते. मग ती कसलेला गणिताचा अभ्यास करत आहे? गणित हा विषय शाळेमध्ये असलेल्या आयुष्याचं नियोजन आपलं कसं असावं ह्यासाठी गणित हा विषय मांडलेला आहे. गणिताची एखादी पायरी जर कट झाली तर मार्क कमी होतात किंवा ते गणित चुकू शकतं. शाळेचा जर विचार केला आपण तर शाळेमध्ये 4 मुलांना गणित चांगलं आहे हे ओळखायचं असेल तर एका साध्या भागात आपण विचार करूया की गणित हा विषय कसा ओळखावा चांगला. एखादा नवीन चित्रपट बघितला असेल त्या ठिकाणी त्यांनी 4 जणांनी स्टोरी सांगितली चांगल्या प्रकारे, सगळेच सांगू शकतील असातला भाग नाही आहे. त्यापैकी काही जण पटकन पहिला मध्य आणि एंड करून टाकतात, काही जण मधलं खाऊन टाकतात. पण सुरुवात मध्य आणि शेवट हा व्यवस्थितप्रमाणे जो सांगू शकतो त्याचं गणित हा विषय चांगलंच असू शकतं त्या ठिकाणी. कारण नियोजन आहे आयुष्याचं. कारण एखादी गोष्ट जर बाजूला गेली तर ती बाजूला जाईल. मग ते डाव्या हाताने मूल जर वापरत असेल त्याला वापर करू द्यावा. मग जसं वाढत जाईल त्यावेळेला मग एक भाग आपण म्हणू शकतो, काल डाव्या हाताने घेतलं होतं आज उजव्या हाताने घ्यायला सुरुवात कर. पण जेव्हा ही मारण्याची प्रक्रिया होते त्यावेळेला मुलांना त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टीच्या नकारात्मक गोष्टीची जाणीव होते. आईने किंवा बाबाने हात मारला की ह्याच्यामध्ये काहीतरी रहस्य आहे हे मला नंतर कळेल, की त्या भुकेने तो राहतो आणि ती गोष्ट मनामध्ये राहते. पण हीच विचारातनं आणि त्याची स्पष्टता जर तिथल्या तिथे गेली तर नक्कीच खूप फायदा होतो. एक वास्तू कन्सल्टिंगचा मधून अनुभव सांगतो, ज्येष्ठांचा विषय आपण म्हणून. एक अनुभवामध्ये असा विषय आला की काकी होत्या, ते सांगत होते की ह्यांना काल जायचं होतं बाहेर. मी त्यांना एका वाक्यात म्हटलं, अहो बाहेर चाललात तर उजवा पाय टाकून बाहेर जा. म्हणे ऐकले नाहीत, गेलेच नाही, त्या दिवशी घरी बसले. विषय सांगू शकले असते पण थोडासा भाषेत बदल केला असता तर फरक पडला असता. आपण इथे एक भाग अजून म्हटलं असेल की जाऊन आले असते नाही, हा भाग त्यांना म्हटला असता, काल तुम्ही जाताना ना डावा पाय टाकून बाहेर गेले होते, पुढच्या वेळा काळजी घ्या, उजव्या पाय टाकून बाहेर जा. तर हा एक बदल स्वतःमध्ये करता येऊ शकतो आज. पण नकारात्मक भाषा जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे आणाल तेव्हा त्या गोष्ट हातावाटे मात्र ती नकारात्मकता जास्तीत जास्त पुढे गेली. मग आपण सकारात्मक हा विषय केव्हा येऊ शकतो मनामध्ये? अनेक माणसं भेटतात, पैसा येतो पण पैसा टिकत नाही. खूप कॉमन वाक्य असं मी म्हणेन. येतो हे तर 100% आहे की नाही, टिकत नाही हा दुसरा भाग आहे. म्हणजे येतो म्हणजे तुमच्याकडनं तुम्हाला टिकवता येत नाही, म्हणजे दोष कोणात आहे? तिसऱ्यात नाही, आपल्यातच आहे असं आपण म्हणू. मग ह्यासाठी आपण म्हणू की माणूस देणारा असतो तर एक माणूस घेणारा देखील असतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा देतो आणि समोरचा घेतो, जो जास्त देणार आहे तो किंवा मागायला गेला तर म्हणतो अरे नाही माझ्याकडे पैसे आज, मग तो व्यथित होतो. पण हे हातावरनं कळू शकतं का कुठला माणूस देणारा आहे का कुठला माणूस घेणार आहे? मी बघू शकतो, आपण तुमच्यापैकीच कोण जर ह्या ठिकाणी 2 लेडीज वर्ग आल्यात आणि 2 पुरुष वर्ग आलेत तर आपण तो एक प्रॅक्टिकल घेऊ. ज्यांना जमणार नाही किंवा ज्यांच्या मनात काय आहे, कसं ओळखायचं, काय ओळखायचं, थोडंसं त्याबद्दलचं बोलून उल्लेख करतो की जेव्हा एखादा हात आपल्यासमोर येतो किंवा आपण शेक हँड हा पद्धत रेफर करतो, हात मिळवणं भाग म्हणतो, किंबहुना आपण आपल्या हाताला जर असा जर इथे स्पर्श केला तर आपल्याला सहज लक्षात येईल की आपल्या हाताला एक ठराविक असा स्पर्श आहे. उष्ण आहे, थंड आहे, ओलसर आहे, दमट आहे, ह्याच्यापैकी काहीतरी असेल. मग ह्या उष्णमध्ये, ह्या थंडामध्ये, ह्या ओलसरामध्ये काय दडलं आहे हे आपल्याला कळेल. फक्त एवढंच की एक प्रॅक्टिकल घेऊया. या प्रॅक्टिकलमध्ये कळेल की आपल्याला कोण माणूस देणार आहे, कोण माणूस घेणार आहे. तर येऊ शकता 2 लेडीज वर्ग, 2 पुरुष वर्ग, 2च्या ऐवजी 4 आले तरी हरकत नाही आहेत. छान. तुम्ही यांच्याशी हात मिळवलात, ह्या काकांशी हात मिळवलात आणि थोडा वेळ ऑब्झर्व करा ह्यांच्या. तुम्ही ह्या बाजूला उभे राहा की हात मिळवा आणि माईकवरती आपल्याला सांगायचं कारण सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे. हां, हात उष्ण आहे का हात थंड आहे काय जाणवतंय तुम्हाला ते त्यांना माईकवरती सांगायचं आहे आणि तुम्ही त्यांच्या हाताबद्दल सांगायचं आहे. शेक हँड करा आधी, शेक हँड केल्याशिवाय कळणार नाही. विचार करा काय जाणवतोय, माईकवर सांगा.
यांचा हात जरा मला थंड लागला. थंड लागला. त्यांचा हात मला गरम लागला. गरम लागला. ठीक. पाठीमागे मिळवता. उष्ण आहे. उष्ण. थंड आहे. थंड आहे. वा. एक जण कोण बरोबर पाहिजे होतं. हे कोण येतं त्यांच्यासोबत. इकडे मिळवता. तुम्ही या काकींशी हात मिळवता का. हां. गरम आहे. गरम आहे. थंड आहे. थंड आहे. वा. बॅलन्स आहे. काकींशी जरा हात मिळवता. उष्ण आहे. थंड आहे. थंड आहे. वा. बसायला हरकत नाही. म्हणजे जे काय आपण पाहिलं हे सगळं उष्ण आणि थंडच्या गणितात होते. म्हणजे देणारे आणि घेणारच भेटले होते असं म्हणायला हरकत नाही. सावकाश. हळूच आपण हात स्वतःचा चेक केला तरी चालेल. आता पुढे कसं जग, आता काय सांगणार आहेत ते. म्हणजे हात दाखवून अवलक्षण साधणं म्हणजे ते उष्ण हात ज्याला आपण म्हणू की प्रचंड ऊर्जा आहे, देणार आहे. म्हणजे एक म्हणू की काम एखाद्याने ठरवलं की झालं पाहिजे, जर होणारच. हा उष्ण हाताचा एक गुणधर्म आहे. बाजूला बसल्यात ते जास्त सांगू शकतील मी जो बोलते त्याबद्दल. पण यांची एक व्यथा असते हो उष्ण हातवाल्यांची. त्यांचं एक वाक्य सातत्याने असतं की माझ्याकडनं लोकांची कामं सहज होतात, माझी कामं होत नाहीत, किंवा मला घरातली माणसं समजून घेत नाहीत. उष्ण हातवाल्यांबद्दल हे खरं आहे का. हसलेत ना ते लगेच. मरमावरच बोट ठेवलं ना आपण. म्हणजे सकारात्मक भूमिका आहे. पण गंमत अशी होते, मग हाच भाग होतो उष्ण हातवाल्यांना की पैसा येतो आणि टिकत नाही. आणि ही जास्तीत जास्त वाक्य उष्ण हातवाल्यांच्या तोंडून जास्त येतं की गरम हात असतो, आला पैसा गेला. आला पैसा म्हणजे आपल्याला भाग आहे की आपल्याकडे टिकणार नाही, तर बाजूला आपला एखादा माणूस तयार करू ना आपण. पु ल देशपांड्याने आयुष्यामध्ये व्यवहार केला नाहीये. कोणी केला तर त्यांच्या पत्नीने केला. पण आज सगळेच पती तयार होणार नाहीत ना आपल्या पत्नीकडे व्यवहार द्यायला. पण इकडे एक भाग आपल्याला कळला की निसर्गाने एखादा उष्ण केलाय, एखाद्याला थंड केलेला आहे. तर मग आपण तो भाग आपल्या त्या अनुषंगाने विचार करू शकतो. उष्ण हाताला देण्याची प्रवृत्ती आहे. सरकारी यंत्रणेमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा सहज हात मिळवण्याचा भाग येतो. हे विषय सुचला का आता अशा अनुषंगाने की उष्ण हातालाची एक स्वतःची एक ताकद आहे. त्याला कुठलाही मीडिएटर चालत नाही त्या ठिकाणी. उष्ण हातवाल्याकडे काम करायला गेलात, फक्त एक काम करा, ह्यांचं कौतुक करा, तुमचं काम सहज करतील. पण ह्यांना दुसऱ्यांची ओळख जर पुढे आणून दाखवाल तर हे बरोबर त्याचे पाय छाटतील. उष्ण हातवाले केव्हाही त्याची सवय असते की पाठी बसायचं नाही, पुढे बसायचं, उजेडात राहणं हा भाग असतो. कारण प्रचंड ऊर्जा आहे त्यामध्ये. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध म्हणजे थंड हात. थंड हात म्हणजे काय की घेण्याची प्रवृत्ती आहे. बरेच हात की फार प्रचंड गार लागतो. इथे स्त्रीवर्गांचा काहींचा हात थंड असेल, आता उल्लेख केला किंवा आपल्याला सहज लक्षात येतं. थंडीमध्ये थंड हात लागतोच असं नाहीये, थंडीमध्येही तो तसाच लागणार. हो, बदल होऊ शकत नाही. निसर्गाने काही गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या ठामपणे मांडलेल्या आहेत आपल्या देहबोलीच्या की त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही आपण कितीही म्हटलं तरी. थंड हातवाल्यांचा हा भाग जर रेफर केला आपण तर सहज लक्षात येईल की त्यांची पर्स जरी उघडून आपण बघितलीत तर अनेक गोष्टी त्यामध्ये साठवून ठेवलेल्या असतील. किती कामाला येतील काही सांगता येणार नाही. का तर साठा करून ठेवायचा आहे. पण काय साठा करायचा हे कळलं पाहिजे ना या ठिकाणी. पण ह्यांचं उष्ण हातवाल्यांचं बघितलं, सगळं स्टेटमेंट व्यवस्थित, सगळे पेपर जागेवरती, हे सहज मिळू शकेल त्या ठिकाणी. प्रेझेंटेशन हा भाग खूप चांगल्या प्रकारे विचार करून पुढे जातात उष्ण हातवाले. म्हणजे एखादा सरकारी यंत्रणेमधला उष्ण हातवाल्याचं टेबल असेल तर त्यामध्ये खूप काही गर्दी मिळणार नाही. एखादा विषय फाईल आली पुढे जाऊन दे. पण थंड हातवाला जाऊन दे, वेळ काढूया, ज्याला आपण धक्का स्टार्ट म्हणतो त्या ठिकाणी. पण निसर्गाने उष्ण आणि थंड केलंय, हे उगाच नाही केलंय. तर दोघांना एकमेकांची गरज आहे. उष्णाने ऊर्जा द्यावी तर थंडाने ती ऊर्जा साठवून ठेवावी. पण इथे तोच भाग आहे की त्यांना ते जमेल का, जमून कसं घ्यावं. उष्ण हातवाले दोन नवरा आणि बायको घरात असेल तर काय होईल. दोघे तलवारी काढून उभे राहतील. आणि थंड हात असेल दोघेही नवरा बायको तर काय होईल त्या ठिकाणी. तर सगळं संतपणे चालेल. पण निसर्गाने दोन उष्णात घरात आणले तर निसर्गाने केलेली तरतूद आहे, हे तुम्ही आम्ही नाही आहे. तर एकमेकांशी वाद घालण्यासाठी नाही, तर प्रचंड जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समाजासाठी कदाचित तुमच्या हातामार्फत होण्याची दाट शक्यता असते म्हणून आहे. आणि थंड हाताने ही काळजी घ्यावी, जी गोष्ट आपल्या जवळ आलेली आहे ही रिसायकलमध्ये आली पाहिजे. थंड हातवाल्यांच्या बाबतीत बरेच वेळा अनुभव असा येतो की अनेक गोष्टी ठेवतात, अनेक गोष्टी रिपीटेडली घेतल्या जातात. अरे ही गोष्ट होती का आपल्याकडे. थंड हातवाल्यांनी ही काळजी घ्यावी की जी गोष्ट घेतली आहे कुजणार नाही याची काळजी घ्यावी.
मुंबईला उडप्यांची हॉटेलं असतात, कोल्हापुरातही आहेत. तिथे एक काउंटरवरती पैसे गोळा करायला माणूस बसलेला, तो अजिबात बोलत नसतो. पुढचा माणूस उभा असतो ना, तो जास्त काम करत असतो. कारण थंड हातवाल्याचं काम असतं की फक्त जमा करणं. थंड हातवाले हसतात बघा तिकडे. कारण निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, फक्त ह्याच्यातनं एक भाग थंड हातवाल्यामध्ये थोडासा वाढू शकायची दाट शक्यता असते. थंड हातवाल्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पुढे येते, ती म्हणजे हाताला घाम येणं. ह्या हाताला घाम येणं आणि त्याच्या पुढची अजून एक प्रोसिजर होणं, ती म्हणजे नखं खाणं. काळजी करू नका, नखं हा सचिन तेंडुलकर पण खातो. पण इथे नेमकं काय सांगतंय शास्त्र, की जेव्हा हाताला घाम येणं म्हणजे मनामध्ये भीती वाढते. नखं खाणं म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, समतोल कुठेतरी ढासळतो आहे, एकाग्रता कुठेतरी बाजूला जाते, हा त्याचा अर्थ आहे. मग हा उष्ण हात, मग हा थंड हात, मग या थंड हाताचे गुणधर्म अधिक वाढीला जातात. मग याच्यावर उपाय काय? उपाय स्वतःकडे आहे. माझ्या कन्सल्टिंगच्या अनुभवामध्ये मला आठवत नाही मी कोणाला मुद्दामून कुठली गोष्ट गळ्यात बांधायला किंवा हातात बांधायला देत नाही. कारण बांधून काय उपयोग होत नाही. कारण ते त्याच्यावर सूर्याची किरणं पडणार, त्यावर पाणी पडणार, मग ते अंगावर लागणार, मग ते आपल्याला मिळणार, हा सगळा भाग झाला. आज आपण प्रत्येकाला विचारायला गेलात, विचारलं येते हे विनामूल्य व्याख्यान आहे. मी म्हणेन नाही, विनामूल्य व्याख्यान आहे. तुम्ही स्वतःसाठी आज दिलेला वेळ आहे. आज प्रत्येक जणांकडे वाक्य तेच असतं ना, वेळ नाही आहे मला आज. तुम्ही स्वतःसाठी वेळ दिलेला आहात. मग हात हा तोच भाग आहे की आपण स्वतःसाठी किती विचार करतो. किंवा विचार केला का, किंवा कोणी असा विचार केला की डोळ्याने मी एवढी वर्ष बघतोय, त्या डोळ्यांचे आभार मानूया, या हातापायाचे आभार मानूया की एवढी राबला, या हाताने मला किती सहकार्य दिलं आहे, ह्या हृदयाने मला किती सांभाळलं आहे, ह्याचे किंवा विचार केला का फक्त दुखायला लागलं की डॉक्टर. मग ह्या यंत्रणेला हात एक माध्यम जे आहे हे पुढे करतं. मग आपल्या मनामध्ये एखादा विचार आला, मन घाबरतं. मग आपल्या मनामध्ये एखादा विचार आनंदाचा आला तर विषय आनंदामय होऊ शकत नाही का? 100% होऊ शकतं. फक्त आपण विचार करायला घाबरतो. मी म्हणेन साधा भाग आपण डोळ्यासमोर ठेवूया. बरेच जण सिनियर सिटीजन आहेत, त्याच्या पुढचे आहेत, शाळा शिकून आलेली माणसं आहेत. तिथे आपण शाळेमध्ये ठरलेलं असतं उद्या सहल जाणार आहे, सकाळी 6 वाजता पटांगणामध्ये बोलवलं आहे शाळेच्या. आठवा आपण प्रत्येक जण की त्या दिवशी आपल्याला आईवडिलांनी उठवायची गरज लागली होती का? का नाही लागली? तर आपण रात्री झोपताना असा विचार केला होता की मला उद्या त्या सहलीच्या अनुषंगाने आनंद लुटायला जायचं आहे. म्हणजे आपण दिलाय ना आपल्या स्वतःला आदेश की मला सकाळी उठायचं आहे आणि तो अनुभव घ्यायचा आहे. मग आज माझ्या हाताला जर घाम आला आहे तर मी आज असा विचार केला, कालच्यापेक्षा हाताला घाम आज माझा कमी होत चाललेला आहे, हात माझा वाळत चाललेला आहे. कालच्यापेक्षा आज मी नखं कमी खाल्लेली आहेत, उद्या कदाचित पूर्णतः बंद होतील. कारण जेव्हा नखं खायला जातो माणूस, एवढा नखं खातो मांसापर्यंत जाऊन रक्त केव्हा हे त्याला कळत नाही. तेंडुलकरांचं पण हेच होतं. सचिन तेंडुलकर हँडग्लोव्ज घालून तेंडुलकरांचे रेकॉर्ड आहेत, पण हँडग्लोव्ज काढल्यावरती कॅप्टनशिपमध्ये सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड किती आहेत? कारण शेवटची ओव्हर असते, ओव्हर कोणाला द्यायची तर सचिन तेंडुलकरचा हात तोंडामध्ये, एकाग्रता भंग पावते. शाळेचा जेव्हा परीक्षेचे कालखंड येतो त्यावेळेला मुलांमध्ये ह्या गोष्टी आवर्जून पुढे येतात. त्या म्हणजे हाताला घाम येणं, हे इंडिकेशन्स आहेत की मनामध्ये भीती वाढलेली आहे. मग ही भीती काढायची कशी? तर ही त्यावेळेला काढून उपयोग नाही आहे. ही भीती सुरुवातीपासून त्याच्यावरती काहीतरी नियोजन करता आलं तर तेही शक्य आहे. कारण पेपर असतो 11 ते 2चा आणि आपलं रोजचं जेवण असं 1 वाजता आणि 11 ते 2ला गेलं आणि त्याच्या अगोदर काही नंतर मग भूक लागली, कारण अगोदर खायची इच्छा होत नाही, कारण टेन्शन वाढलेलं असतं. मग ह्या नियोजनामध्ये आपण काही बदल जर केले चांगले तर नक्कीच त्यातनं फायदे होऊ शकतील. म्हणून स्वतःमध्ये सकारात्मक विचार आपण टाकले. आज कुठली गोष्ट जर पालक एक भाग सातत्याने बोलतो, ही गोष्ट करू नको, ती गोष्ट करू नको, कुठली गोष्ट करावी हे कोण सांगतं का? हा भाग सांगितला गेला पाहिजे मी म्हणेन. मग सांगितला कसा गेला पाहिजे? तर स्पर्शाने गेला पाहिजे. मी ह्या मताला अजिबात मानत नाही की पिढ्यांमध्ये अंतर पडलंय. ठामपणे सांगेन की स्पर्शामध्ये अंतर पडत चाललेलं आहे. कारण स्पर्श आज होतोय कुठे? होतोय तर फक्त मारण्यासाठीच होतो. अनेक हात येतात, अनेक विषय येतात. मुलगी 7वीत आहे, प्रेमात पडलेली आहे आणि आई टेन्शनमध्ये आहे. मुलगी अशीच कशी प्रेमात पडेल? तुमचं प्रेम कदाचित कमी पडलं असेल म्हणून ती दुसऱ्या प्रेमाकडे वळली असेल ना. हा नाही की दोष आहे तो दुसराच आहे, आपण सगळे व्यवस्थित आहोत. मग कुठेतरी आपण पाहिलं पाहिजे स्वतःमध्ये. आणि हात एक त्यातला एक स्पष्ट भाग आहे. विषय पुढे जाईल, त्यातनं अनेक गोष्टी खुलासा होतील. पण हाताला घाम येत असेल, नखं खाणं वाढत असेल, स्वतःला द्या आदेश. बघा, अजून एक छानशी गोष्ट सांगतो पटकन.
एखाद्या व्यक्तीला आपण आठवतो, अरे आत्ताच तुझी आठवण काढली आणि लगेच फोन तुझा आला, हे काय आहे? त्याचा तुम्ही सकारात्मक विचार केला म्हणून ती गोष्ट उभी राहिली. मग हाच भाग आहे की माझ्या हाताला घाम येतो, मी नकं खाणं आहे, हे 100% कमी होईल. फक्त स्वतःवरती प्रेम करा मी म्हणेन. आणि हे शक्य आहे, नक्कीच शक्य आहे, कारण निसर्ग आज आसुसलेला आहे तुमच्या विचारां सोडायसाठी. पण आज तेच आहे की दुःखात सुखाच्या समोरच्या सुखात अडकलात आपण. मग ह्यातनं थोडंसं बाहेर येऊया आपण, कारण पुढे आपल्याला हात कसा वापरायचा